नमस्कार. वस्तुसाम्ये चित्तभेदात्तयोर्विभक्तः पंथाः. पदच्छेद असा: वस्तुसाम्ये चित्तभेदात तयोः विभक्तः पंथाः. पातंजल योगसूत्रातील कैवल्यपाद या 4थ्या अध्यायातील हे 15वे सूत्र आहे. सूत्राचा अर्थ असा: वस्तू एक असली तरी प्रत्येक व्यक्तीत चित्त भिन्न असल्यामुळे चित्त आणि वस्तू यांचे ज्ञान वेगळ्या स्वरूपाचे असते. कारण चित्तावर कर्माचे परिणाम म्हणजे कर्मविपाक भिन्न असल्यामुळे त्या वस्तूच्या ज्ञानातही फरक पडतो. अधिक स्पष्टपणे अर्थ असा: एकच वस्तू असते, एकच स्थिती समोर असते, पण प्रत्येक व्यक्ती त्या वस्तूचा अलग अलग अनुभव करते. कारण प्रत्येकाचे मन, संस्कार आणि दृष्टिकोन हा अलग असतो. म्हणून त्या वस्तूवर पोचण्याचे म्हणजे त्या वस्तूचे ज्ञान होण्याचे रस्ते पण अलग अलग असतात. वस्तूत वस्तुमान तेच टिकून असते, पण पार्श्वभूमी, संस्कार, भावनिक मानसिक स्थिती, आप-परभाव इत्यादी भेदांमुळे भिन्न चित्तांना तीच वस्तू निरनिराळी दिसते वा वाटते. म्हणजेच काय तर वस्तू तीच असते, पण चित्तावस्था क्षणोक्षणी व्यक्तिपरत्वे बदलत असल्याने ती वस्तू भिन्न चित्तांना भिन्न वाटते. यावरून वस्तू आणि चित्त यांचे मार्ग भिन्न असतात हे स्पष्ट होते. जसे नाटकातील सौंदर्यवती नायिका पती आणि पत्नीला एकसारखी वाटत नाही. कारण चित्त त्या वस्तूचा रंग, रूप इत्यादी बाह्य गुण स्वरूपाशी ज्या प्रमाणात तदाकार होईल त्या प्रमाणात ती वस्तू चित्ताद्वारे जाणली जाते.